करते. सर्वांना नमस्कार. खरं तर माझ्यामुळे या कार्यक्रमात थोडी गडबड होत आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण शिरतोडे सर आणि डॉक्टर संताजीराव पाटील साहेब खूप छान बोलत होते. मला इथे ऐकत राहावं असं वाटत होतं, परंतु काही प्रशासकीय व्यवधानं असतात, इमर्जन्सी गोष्टी असतात. आता कालच आमच्याकडे आपल्या सगळ्यांकडे झेडपी पंचायत समिती इलेक्शन डिक्लेअर झालं. तसंच खानापूर नगरपालिकेच्या शिक्षण नगरसेवकांची सभा आहे, ती खरं 12 वाजता होती. त्यासाठी मला जाणं गरजेचं असल्यामुळे थोडीशी गडबड होत आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय व्यासपीठावरील आमचे सहकारी मित्र विनोद साहेब, संताजीराव पाटील साहेब, या गावच्या प्रथम नागरिक शालिनी काकी कुमार, आजचे प्रमुख पाहुणे बलवे सर, शिरतोडे सर, आदरणीय भाई संपतराव पवार साहेब, उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो. खरं तर मला फार आनंद झाला. दीपक पवार सर बाहेर आले होते. ज्योतिर्लिंग वाङ्मय सेवा समिती यांच्या वतीने एक आपण विशेषांक पब्लिश करत आहोत आणि त्यासाठी आपल्याला यायचंय. मला साहित्य हा माझ्या विशेष आवडीचा विषय आहे. मला आवर्जून सांगा असं वाटतं की माझा UPSC आणि MPSC साठी पण विषय मराठी वाङ्मय हाच होता. त्यामुळे आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत 10,000 पुस्तकांची लायब्ररी होती. त्यामुळे वाचायची मला लहानपणापासून आवड आली. किंवा मी असं म्हणेन की मी आज ज्या पदावर आहे त्याला माझं वाचनच कारणीभूत आहे, हे मला प्रदर्शन सांगावं वाटतं. अजून एक थोडंसं ह्या गावाशी मला बाजाराचा संबंध जोडता येईल, कारण की हे गाव वेरळच्या काठी आहे. वेरळच्या पाडवसाण्याचा पिंड पोचलेला आहे आणि माझं जे शिक्षण झालं 5वी ते 10वी पब्लिक स्कूल पुसेगाव काठाव तालुक्यात, त्या गावातून पण येरळा नदी वाहते आणि त्यामुळे येरळ्याच्या पाण्याने माझाही थोडाफार पिंड पोचलेला आहे. त्यामुळे तो एक बाजाराचा संबंध आपल्याला जोडता येईल. जसं संताजीराव पाटलांनी सांगितलं की गावाचा विकास म्हणजे फक्त गटार रस्ते नव्हे, त्यावेळी मेंदूचा पण विकास होणं गरजेचं असतं. ते सूत्र पुढे घेऊन मी असं म्हणतो की कुठल्याही व्यक्तीचा विकास म्हणजे फक्त त्याचा आर्थिक विकास नसून त्याचा सांस्कृतिक सामाजिक विकास पण आहे. त्या तिन्ही गोष्टीचा विकास झाला तर त्या माणसाचा आणि पर्यायाने त्या समाजाचा विकास होतो. आणि हे काम करण्याचं काम साहित्य नक्कीच करतं. जसं साहेबांनी सांगितलं, सार्त्र जॉबवरचं उदाहरण दिलं, विनोद साहेबांनी सांगितलं, नारायण सुरेंद्र चिटोळे साहेबांनी उदाहरण दिलं की एकदम एक वाक्य, एक पुस्तक समाज, इतिहास, राज्य बदलू शकतात. आपल्या महाराष्ट्रात एका अग्रलेखाने एकेकाळी राज्य बदललेलं आहे. त्यामुळं हे फार मोठी ताकद आहे. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाची शस्त्रे, शब्दांची तर शस्त्रे यत्न करू, शब्दांचे शस्त्र यत्न करून आपण काही बदलू शकतो आणि ह्याला मानवाचा पूर्ण इतिहास त्याला साक्ष आहे. त्यामुळे साहित्य फार मोठी गोष्ट आहे आणि बलवडी सारख्या ग्रामीण भागामध्ये 33 वर्ष एखादं साहित्य संमेलन होते, ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि यासाठी मी ज्योतिर्लिंग वाङ्मय सेवा समितीचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.